देवपूजा करताना अजूनही तुम्ही या चुका करत असाल तर आपण दररोज देवपूजा ही करत असतो। आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो, पण आपल्याला आपण केलेल्या पूजेचे फळ हे मिळत नाही। कितीही सेवा केल्या, उपासना केल्या तरीही आपल्याला यश हे मिळत नाही। घरात सुख समृद्धी नांदत नाही। मग आपल्याला मनात असे वाटते की आपण एवढी देवपूजा करतो, पण आपल्या घरात नेहमी भांडण होतात किंवा आपल्या पूजेचे हवे तसे फळ आपल्याला का मिळत नाही। तर देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात। आता हे नियम कोणते? तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत। आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या या देवपूजेचे पूर्ण फळ हे मिळते। आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो। तुटकी फुटकी कशी का होईना आपण देवपूजा करतो। आणि आपण असेही म्हणतो, नाही केल्यापेक्षा देवपूजा केली ना ती बरी। पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जे देवपूजा करतो, आपल्याला या देवपूजेत संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन हे केलंच पाहिजे। तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून तुम्ही देवपूजा करत असाल तर तुम्हाला या देवपूजेचा फळ मिळतं। आता काही जण म्हणतात, आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही, किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला काही दोष लागतात। काही दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडे कळत नकळत किंवा चुकीने करायच्या राहून जातात। तर या गोष्टी कोणत्या हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा, अगरबत्ती, धूप हे सर्व लावत असतो। पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे। तुम्ही दिवा शेवटी लावतात ना, तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे। कोणतीही पूजा करताना आपल्याला ती अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याची संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असते। तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासूनच देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा तुम्हाला अगोदर खाली एका बाजूला साईडला दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचा आहे। आता कित्येक जण बघा, गावाकडची लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात। काही ठिकाणी जुने आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात, परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे। तुम्ही बसायला एक आसन घ्या। तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी एक वेगळं असं तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायचे आहे। देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये। बघा, हे देखील तेवढेच महत्त्वाची गोष्ट आहे। आपण म्हणतो, जाऊ दे, खाली बसून देवपूजा केली तर काय होते, परंतु असं करू नका। ही देखील एक चूक आपल्याकडे कळत नकळत होत असते आणि ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे। याचा देखील दोष हा आपल्याला आपल्या घराला लागत असतो आणि याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात। तेव्हा देवपूजा करताना बसायला तुम्ही एक आसन घेत जा। देवांना आंघोळ कशी घालायची? बघा, आपण काय करतो, एक भांड घेतो, एक मोठं कटोरी किंवा देवाचं घंगाळ घेतो, त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो। तर बघा, आपल्याला असं करायचं नाहीये। किंवा तुम्ही काय करता, एक परात घेता, एक कटोरी किंवा भांड घेता, सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असतात। तर आपल्याला देवांना अशी अंघोळ चुकूनही घालायची नाही। बघा, यामुळे आपल्याला 100% हे दोष लागत असतात। याचीच कळत नकळत दुष्परिणाम आपल्याला हे भोगावे लागत असतात। देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका भांड्यात, एका ताटलीत तुम्ही काढून घ्या। त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते घंगाळ किंवा कटोरी, कुठल्याही भांडण असू द्या, ते भांडे घ्या। यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि या उजव्या हाताने या आपल्याला डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे। तुम्ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा
वरतून तुम्ही पाणीही घाला, एका मूर्तीला आंघोळ घालून घ्या। त्यानंतर ही मूर्ती तुम्ही साईडला ठेवा। दुसरी मूर्ती ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला। बोटाने ही मूर्ती चोळा आणि मूर्तीला आंघोळ घाला। तर अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकतात। किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या, तो पालथा ठेवा, त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला। किंवा मग एक छोटा पाट घ्या, हा पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा, त्या पाटावर ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकतात। तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायचे नाही। जसे की बघा, आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का? एका बादलीत सर्वजण आंघोळ करतो का? नाही ना। त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला ठेवायचं असतं। थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण देवपूजा करतो, त्याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळालं पाहिजे। या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायचे आहे। यानंतर बघा, आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे, हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं, तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाहीये। तुळशी मातेचा एक स्वतंत्र पावित्र्य आहे, ती एक स्वतंत्र देवी आहे। माता लक्ष्मीचा दुसरा रूप तुळशी मातेला मानलं जातं। त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका। बघा, त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात, याची देखील दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात। कळत नकळत, परंतु आपल्याला याची दुष्परिणाम हे भोगावे लागतात। आता हे आंघोळ घातलेलं पाणी, देवांचं पाणी, तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकतात। तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे। हे पाणी कधीही तुम्हाला रस्त्याला पायंदळी ओतायच नाही, किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचं नाही। पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही। बघा, यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं हे पवित्र राखलं जातं, कारण हे जे पाणी आहे हे तीर्थ म्हणून आपण पित असतो। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो, हे पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं, तर बघा, बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात, तर आपल्याला असं करायचं नाही। तुम्ही आंघोळ करून घ्या, त्यानंतर तुम्ही देवपूजेसाठी हे पाणी भरून ठेवायचं आहे। देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतात हे पाणी स्वच्छ तुम्हाला घ्यायचं आहे। आंघोळ करूनच हे पाणी तुम्हाला भरून ठेवायचं आहे। आता ज्यांच्याकडे पाणी 4-4, 5-5 दिवसांनी येतं किंवा 8 दिवसांनी येतं, त्यांनी काय करायचं, तर बघा, तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येत त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा हंडामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवांसाठी तुमच्या देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकतात। आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमची देवघरातली देवपूजा ही करू शकतात। तर बघा, चुकूनही आपल्याला बिना आंघोळीच देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाहीये, किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाहीये, किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवतात त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता जर का हात लावत असेल आणि तेच पाणी जर का तुम्ही देवपूजेसाठी वापर करत असाल, तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका। यानंतर बघा, तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा? तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला तो दैवांच्या उजव्या बाजूला ठेवायचा, म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आणि आपल्या उजव्या हाताला आपल्याला तेलाचा दिवा ठेवायचा आहे। यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो, बघा, जी आपण देवांना फुलं वाहतो, ही फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही, ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे। किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून ती पुरवू शकतात, म्हणजे बघा, याचा निर्माल्य पण होतं आणि हे योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट देखील लागल्या जाते। अशी देवांची फूल आपल्याला कचऱ्यात कधी टाकायचे नाही, किंवा कुठेही आजूबाजूला फेकायचे नाही, यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात। आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी, जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तू किंवा गोष्टींच्या बाबतीत आपल्याला हे पवित्र राखायचं आहे। अशी ही फुलं तुम्ही घरात साठवून ठेवू नका, किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका। थोडासा आपल्याला टाइम लागतो, पण ती व्यवस्थित जिथल्या तिथं आपल्याला ठेवायचे आहेत। यानंतर बघा, आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो
आता प्रत्येक देवांना हळदी कुंकू लावायचं असतं मी तर नाही. बघा, तुम्ही देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावू शकतात. आपल्या देवघरात जर का दत्ताची मूर्ती असेल तर यांना अष्टगंध आपल्याला लावायचं असतं. याच बरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध लावा. आपल्याकडे जर का भगवान शंकरांची मूर्ती असेल किंवा आपल्याकडे शिवपिंड असेल तर कधीही चुकूनही आपल्याला हळद कुंकू लावायचं नसतं. यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत याचे क्रोध किंवा याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर का पिंड असेल तुम्हाला भस्म लावायचा आहे. बघा, तो पांढरा भस्म असतो चंदन. त्याच्याप्रमाणे बघा, आपल्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती असते तर आपल्याला विठ्ठलांना अष्टगंध लावायचा आहे. रुक्माई रुक्मिणीच्या मूर्तीला हळद कुंकू लावायचा. म्हणजे बघा, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे या गोष्टीचा पालन आपल्याला करायचा आहे. स्वामी समर्थाची मूर्ती असू द्या, त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू हे कधीच लावायचं नाही. त्यांना देखील आपल्याला अष्टगंध हे लावायचं आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या गोष्टींचे पालन आपल्याला आपल्या देवघरांमध्ये करायचं आहे. त्याच्याप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो. आता यांची राहिलेले शिल्लक राख असते. आता ही राख सुद्धा काही जण काय करतात, झाडू मारताना सुपलीत भरून घेतात, ते कचऱ्यात टाकतात. तर असं करायचं नाही. ही जी राख आहे किंवा आपल्या धूप लावलेल्याची राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुमच्याकडे जर का एखादा झाड असेल, कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकतात. बघा, याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची विल्हेवाट ही योग्य ठिकाणी देखील होते. यामुळे आपल्याला दोष लागत नसतात. अशा छोट्या छोट्या चुका आपल्याकडून कळत नकळत होतात आणि यामुळे याचे दोष आपल्यालाही लागत असतात. त्याच्याप्रमाणे बघा, देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीये. आता काही वेळेस आपण फुलं आणतो, ती फ्रीजमध्ये ठेवतो, दुसऱ्या दिवशी ती वाहतो. आपल्याला असं चालतं. त्याच्याप्रमाणे बघा, सुकलेली फुलं आपल्याला देवांना कधीही अर्पण करायची नसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फूल जर का जमिनीवर पडलं तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायचे नाही. ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकतात. याच्याबरोबर तुटलेली, खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं देवांना चुकूनही आपण अर्पण करायची नाही. कारण बघा, काही ठिकाणी कसं असतं, लहान मुलं असतात, फुलं आणली की त्यांना वास घ्यायची सवय असते. आपण काय करतो, हीच फुलं आपण देवांना वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही. फुलं वाहताना ती हातात घेऊन कधीही वाहायची नसतात. आपल्याला फुले ताटलीत घ्यायची आहे, एका प्लेटमध्ये घ्या आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं वाहायची. तर बघा, अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या कळत नकळत आपल्याकडे या घडत असतात आणि त्यामुळे याचे दोष आपल्याला हे लागत असतात. तुम्ही देवघरात जो दिवा लावतात तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. मग तो दिवा कसा लावायचा, तर बघा, जेव्हा आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो. त्यामुळे दिवा आपल्याला ठेवताना खाली एक छोटीशी प्लेट ठेवा आणि मग तुम्ही दिवा हा देवांना लावू शकतात. तसेच तुम्हाला देवघरामध्ये माचीस म्हणजे काडीपेटी ही कधीही ठेवायची नाही. आपण काय करतो, दिवा लावतो आणि काडेपेटी तिथेच ठेवून देतो. पण ही एक चूक आपण करतो. काडेपेटी ही कधीही देवघरात किंवा देवघराच्या खाली जो ड्रॉवर असतो तिथे कधीही काडीपेटी ठेवू नये. आपण दिवा लावला तर लगेच काडीपेटी उचलून साईडला ठेवून द्यावे. यामुळे सुद्धा आपल्या घरात दोष निर्माण होतो. ही एक छोटीशी गोष्ट आहे, नकळत आपल्या हातातून घडून जाते, पण याचे सुद्धा परिणाम नंतर आपल्याला भोगावे लागतात.